नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय पर्दा बिर्याणी. त्यासाठी आपण चिकन धुवून घेतलं आणि तांदूळ देखील आपण भिजवून घेतले. दोन्ही अर्धा किलो आहे. तेल तापत ठेवले आपण कुकरमध्ये आणि भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. आता इथे कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, जो आपल्याला तळून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी. मीठ टाकून छान तळून घ्यायचा आहे. कुकरमध्ये आधी आपण ज्यामध्ये चिकन शिजवणार आहोत त्यामध्ये हा कांदा तळून घ्यायचा आहे. थोडं जास्त तेल टाकले मी आणि कांदा हा तळून घेणार आहोत छान. आणि मग तो बाजूला काढून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर त्यात चिकन शिजवून घ्यायचं आहे. कांदा छान हे करून घेण्यासाठी आपल्याला 2-3 मिनटं लागतील. आलं लसूणची पेस्ट करून घेतो आहे आपण. त्यामध्ये आपण कोथिंबिरीच्या देठं जी असतात ती देखील टाकलेली आहेत. आता यामध्ये दही घेतले आपण, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. आता मॅरिनेशन करून घेणार आहोत आपण. मॅरिनेशनसाठी आपण 2 चमचे मोठे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे अर्धा किलो चिकनमध्ये. त्यानंतर 2 ते अडीच चमचे दही टाकायचं. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण टोमॅटो जर आपण टाकणार असू तर मग थोडं दही कमी घ्यायचं, किंवा मग टोमॅटो आता मी पाहिलात तुम्ही तर अर्धाच घेतलेला आहे, कमी घ्यायचं. थोडं अगदी पाव लिंबू पिळून घेतलं आहे मी. मसाले टाकायचे आहेत. आता आपण हळद घेतली आहे, लाल तिखट व्यवस्थित भरपूर घ्यायचं. थोडा तिखटच व्हायला लागतो, कारण आपल्याला त्याचं पर्दा बिर्याणी म्हणजे आपल्याला पिठाचं कवर येणार आहे या बिर्याणीला. थोडी साखर देखील टाकली आहे मी चवीला, यामुळे टेस्ट खूप छान येते. मीठ टाकलं आहे. चिकन मसाला 1 चमचा, पोह्यांचा चमचा आणि बिर्याणी मसाला 2 चमचे. छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, चमच्याने, जसं हवं तसं. कांदा तळून होतो आपला. कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि आता त्यात हे चिकन आपल्याला सोडून घ्यायचं आहे. म्हणजे हे जो कांदा म्हणजे त्या तेलाचा जो कांदा तळलेला छान वास असतो तो आपल्या संपूर्ण ग्रेव्हीला लागतो. इथे पाहू शकता. आता आपण त्यात चिकन सोडून घेतलं आहे आणि छान परतून घेणार आहोत त्याचा रंग बदलेपर्यंत. गरम मसाले देखील थोडे टाकून घ्यायचे. तमालपत्री, दालचिनी 2, बडी वेलची, लवंगा 2 आणि मिरी 2. बडीशेप पण घेतली थोडी अगदी. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीर आणि पुदिना देखील नुसता हातावर कुडून टाकायचं आहे, कापायचा नाही तो. छान मिक्स झालं आपलं. आता 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कढईमध्ये दुसरीकडे आपण भात शिजवून घेणार आहोत. तांदळाच्या जवळजवळ तिप्पट पाणी घेतलं आहे आपण, आणि त्यात गरम मसाले टाकलेत. इथे आता फक्त तमालपत्री, थोडं दालचिनी, बडी वेलची आणि लवंग टाकलेली आहेत 2. इथे देखील आपण कोथिंबीर आणि पुदिना नुसताच खोडून टाकलेला आहे, म्हणजे तोडून, तूप थोडंसं टाकायचं आणि लिंबू पिळून घ्यायचं, त्यामुळे भाताला टेक्स्चर छान येतं. आता आपलं पाणी उकळलं आहे. यामध्ये आता आपण तांदूळ पूर्ण टाकून घ्यायचं आहे. त्यातलं सगळं पाणी जे होतं भिजवताना आपण ठेवलेलं ते काढून टाकायचं आणि यामध्ये सोडायचं. आता पाण्याचं टेम्परेचर थोडं लो झालं आहे, पण तरी एक 6-7 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे.
गव्हाचं पीठ घेतलं आपल्याला वरचा जो कव्हर आहे ते करण्यासाठी. मैदा देखील घेऊ शकता तुम्ही, तुमचा चॉईस. त्यात बेकिंग पावडर, ईस्ट आणि मीठ एक एक चमचा टाकलेला आहे सगळं आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आता यात थोडं पाणी, तूप आणि तेल असं टाकून पुन्हा एकदा सगळ्या पिठाला ते छान आपण लावून घ्यायचं आहे आणि छान पीठ असं मळून घ्यायचं आहे. तूप टाकलं आहे. यामुळे आपलं कव्हर जे असतं तर थोडं छान असं क्रिस्पी होतं. छान सगळीकडे तेल तूप असं लावून घ्यायचं चोळून आणि त्यानंतरच पाणी टाकून गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. भात तयार आहे आपला. भात पूर्ण शिजवून घ्यायचा, कारण नंतर त्याला आता शिजायला काही तसा चान्स नाही, आपण दम वगैरे देणार नाही आहोत. कांदा यातच थोडा मिक्स करून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेतले, त्यातच थोडी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे. चिकन पाहू शकता आपलं छान शिजलं आहे. फक्त पाणी आता थोडं जे शिल्लक आहे ते आपल्याला आटवून घ्यावं लागणार आहे. पाहू शकता हे सगळं फक्त आपण पाणी टाकलंच नव्हतं अजिबात चिकनमध्ये. हे फक्त चिकनचं पाणी सुटलं आहे. त्यामुळे आता हे आपल्याला चिकन देखील आपलं छान शिजलं आहे, चेक केलं आहे मी. आता आपण हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे. गोळा पाहू शकता एकच हा गोळा आहे, कारण आपल्याला पॅनमध्ये ते शिजवायचं आहे. हे तर आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यावी लागते, म्हणजे आपली जी रेग्युलर पोळी असते जवळजवळ तिच्या तिप्पट, कारण ती पॅनच्या बाहेर यावी लागते, कारण तिला खाली आणि वरती असं दोन्ही एकाच पोळीचं कव्हर असणार आहे. पाहू शकता चिकन, भात, त्यात कांदा टाकून घेतला आहे आपण जो तळला होता तो, आणि सगळी तयारी करून घेतली. आता पॅनला पण तेल लावून घेतलं आहे. रंग टाकतो आहे आपण भातामध्ये. रंग ऑप्शनल आहे, हवा असेल तरच टाकू शकता, नाहीतर मग नाही टाकला तरी चालतो. पॅनला तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपला जो ही पोळी आहे ती चिकटणार नाही खाली. आता यावर आपल्याला लेअर देऊन घ्यायचा आहे. पहिल्यांदा भाताचा लेअर देणार आहोत आपण. जोपर्यंत आपण सगळी तयारी लेअर वगैरे देऊन घेत नाही तोपर्यंत गॅस चालू करायचा नाही. सगळे लेअर पूर्ण दिल्यानंतरच 1-3 मिनिटांसाठी आपल्याला फक्त एक बाजू शेकून घ्यायची आणि नंतर 3 ते 4 मिनिटांसाठी खालची बाजूसुद्धा क्रिस्पी करून घ्यायची. पुन्हा रंग टाकला आहे मी थोडा, भात टाकून त्यावर चिकन. फार ओलसर नाही ठेवायचं चिकन, कारण मग नंतर मग ते शिजवून आपण उलटं केल्यानंतर ते खालच्या बाजूला उतरतं आणि मग खालच्या बाजूने पराठा अगदी गिचका होऊ शकतो. मसाला फक्त पीसेसना कोट झालेला असला पाहिजे. अगदी थोडा रस ठेवला तरी चालू शकतं, तसं काही हरकत नाही, पण म्हणजे फार पण रस ठेवायचा नाही, कारण भात पण आपलं शिजलेलं आहे. त्यामुळे आता शिजवण्यासारखं यात काहीच नाही. त्यामुळे पूर्ण शिजलेलं चिकन घ्यायचं, अगदी रस आटवलेलं. पाहू शकता त्यावर पुन्हा भाताचा लेअर टाकला आहे, पुदिना आणि कोथिंबीर टाकून. आता यावर पुन्हा चिकन, कांदा, 2 लेयर्स, 1 लेअर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे करू शकता. 1 लेअरचा दिला तर जास्त व्यवस्थित सेट होतो पराठा. आता मी 2 लेअरचा करून दाखवते, तो जास्त असा भरगच्च होतो. सर्व बाजूंनी सील करायचा एकसारखा, आणि आता त्यावर
दुसरा पॅन घेऊन उलटवून घ्यायचा. खालची बाजू झाली आपली. आता दुसरी बाजू जी आहे ती देखील छान क्रिस्पी करून घ्यायची आणि आपण सर्व करून घ्यायचं आहे. सुरीने कट करून घ्यायचा. आपण केक कट करतो त्याप्रमाणे त्रिकोणी, आणि तिथून बिर्याणी बाहेर येते, पाहू शकता. इथून मग आपण सर्व करू शकतो पीसेसमध्ये हे करून, असे त्रिकोणी. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.